ते म्हणजे कर्मवीर रावसाहेब थोरात। हे फक्त एक नाव नाही तर शिक्षणासाठी प्राणपणाला लावणाऱ्या एका महान विभूतीचे उदाहरण आहे। त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि समाजासाठी अर्पण केलेली अखंड तपश्चर्या। ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दम्य प्रेरणा आहे। ही समाजधारणेची आस्था व समाज परिवर्तनाची दृष्टी समोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात झाल्या त्यात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे। या गावचे भूमिपुत्र, ज्यांची कर्मभूमी हे आपलं गाव, कर्मवीर रावसाहेब थोरात मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक यांची पुण्यतिथी। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक एस.एन. कोतवाल सर, विद्यालयाचे आदरणीय उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड सर, प्रभारी पर्यवेक्षिका कोटिंदे मॅडम, हा कार्यक्रम ज्यांच्या शुभ मुखातून उद्घोषित होत आहे असे एच.पी. गवळी सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, अगदी थोडक्यात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी करणार आहे। कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याविषयी माहिती नाही असा आपल्या गावातील एकही व्यक्ती नाही। कर्मवीर रावसाहेब थोरात यांचं जे योगदान आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यांच्या या गावामध्ये आणि त्यांनी स्थापन केलेल्या या शाळेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत आणि आमच्यासारखे तुम्हाला अध्यापन करत आहे। यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट आपल्याला लाभणार नाही। एवढं आपलं परम भाग्य आहे की कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या या भूमीमध्ये आपण शिक्षण घेत आहोत। कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी संस्थेला दिलेलं योगदान जर तुम्ही लक्षात घेतलं तर आत्ताच गवळी सरांनी सांगितलं की एवढं योगदान देऊनही त्यांनी एक ओळ लिहून ठेवलेली आहे की या संस्थेपासून माझ्या नातलगाला कोणताही लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जावी। अतिशय महत्त्वपूर्ण असं काम त्यांनी जिल्हा स्तरावर केले। रावसाहेबांची कर्मभूमी होती। थोरात घराण्याला गावाची पाटीलकी व देशमुखी मिळाली होती। त्यांचे वडील भाऊ सखाराम पाटील हे वणी गावचे मुलकी पोलीस पाटील होते। त्यांचा विवाह सुकेने गावच्या जाधवांच्या कन्येशी झाला होता। त्यांच्या पोटी सुकेने येथे 19 ऑगस्ट 1890 ला रावसाहेबांचा जन्म झाला। रावसाहेबांचे शिक्षण वणी येथे झाले। शिक्षणापासून उन्नती नाही ही जाणीव त्यांना लहानपणापासूनच झाली। त्यांनी शिक्षणासाठी संघर्ष करताना समाजालाही शिक्षित करण्याचा निर्धार केला। 1912 साली धुळे येथे अखिल भारत मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन झाले। तिथे फक्त 22 वर्षाच्या तरुणाने शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून घेतली। शिक्षणाशिवाय समाज उन्नती करू शकत नाही हा विचार त्यांनी फक्त मनात ठेवला नाही तर 1913 मध्ये नाशिक येथे 7वे अधिवेशन भरवले आणि त्यातूनच मराठा विद्याप्रसारक संस्थेची स्थापना झाली। रावसाहेब थोरातांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षण संस्थेसाठी मदतीची विनंती केली। शाहू महाराज त्यांच्या त्यागाने भारावले आणि त्यांना शिक्षण संस्थेसाठी 50,000 रुपयांची देणगी दिली। या निधीतून मराठा हायस्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन झाले। हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली। आज याच संस्थेचा विस्तार 490 शाखांपर्यंत पोहोचला आहे। एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी मदत मागायला आला। त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते। रावसाहेबांनी स्वतःच्या घरातील भांडी विकून त्या मुलाची फी भरली। तो मुलगा पुढे यशस्वी झाला। तो नेहमी म्हणायचा, माझे शिक्षण म्हणजे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची देणगी आहे। 1920 मध्ये संस्थेसाठी मोठी जागा हवी होती, पण पैसे नव्हते। मग त्यांनी घराघरात फिरून मदत गोळा केली।
गंगापूर रोडवर 58 एकर जमीन घेतली आणि तिथेच भव्य मराठा हायस्कूल उभारले. 1946 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी रावसाहेब या पदवीचा त्याग. नमस्कार, मी प्रांजल दुर्धवळे. मी आज तुम्हाला कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीबद्दल माहिती सांगणार आहे. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील वणी या गावी झाला. ते नाशिक जिल्ह्यातील विधायक होते. कर्मवीर रावसाहेब थोरात हे नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक समाजाचे संस्थापक होते. ते खाजगी आणि सार्वजनिक बाबतीत शुद्ध, एकजिन्सी आणि कळकळीने कार्य करणारे निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात मोठे विधायक काम केले होते. त्यांच्या स्वार्थत्याग, समाजहितैषी वृत्ती आणि निस्पृह कार्यदक्षतेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना 12 जून 1941 रोजी रावसाहेब ही पदवी दिली होती. ते दीनदलितांच्या जीवनचक्राला गती देणारे होते. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य संस्थापक असल्यामुळे त्यांच्या जयंती दिनी समाज दिन साजरा केला जातो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षक, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणींनो, आज आपण कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकत्र जमलो आहोत. प्रसंगी प्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी कविता गावित, इयत्ता 9वी, तुकडी ब. मी विषय मांडते कर्मवीर रावसाहेब थोरात. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य ज्याने घेऊन ज्याने एका वाड्यात वसतिगृह सुरू करून मुलांना शिकवायला सुरुवात केली व पुढे चालून मराठा विद्या प्रसारक समाजाचे शैक्षणिक संस्था स्थापन केली, त्या कर्मवीर रावसाहेब थोरात. त्यांच्या कार्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे शतशत वंदन करते. कर्मवीर रावसाहेब थोरात हे मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1890 मध्ये निफाडवरील कसबे सुकेन या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव श्री भाऊसाहेब सखाराम पाटील म्हणजेच थोरात असे होय. त्यांची घरची परिस्थिती ही अगदी चांगली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे दिंडोरी येथील वणी येथे झाले व उच्च शिक्षण घेण्यासाठी ते नाशिकमध्ये गेले व नाशिकमध्ये त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. संस्थेचे आद्य संस्थापक ते विधानसभेचे आमदार इथपर्यंतचा प्रवास हा कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा आहे. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. विद्यार्थी मनोगतात यानंतर 9वी अ ची विद्यार्थिनी वैष्णवी जाधव हिने आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती. हे संस्थेचे आद्य संस्थापक. बहुजन समाजातील शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण पाहून राजर्षी शाहू महाराज, थोरात समाजसेवक गणपतदादा मोरे, कॅप्टन D.R. भोसले आणि कीर्तिवानराव निंबाळकर यांच्याबरोबर समाज जागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या माहितीबद्दल बोलायचं तर त्यांचा जन्म सुकेणे येथे 19 ऑगस्ट 1990 झाला. वणी गाव हे रावसाहेबांची कर्मभूमी होती. थोरात घराण्याला गावची पाटीलकी व देशमुखी मिळाली होती. त्यांचे वडील भाऊ सखाराम पाटील थोरात हे वणी गावचे मुलकी पोलीस पाटील होते. रावसाहेब थोरातांचे शिक्षण वणी येथे झाले, पण इंग्रजी शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना नाशिकच्या सेंट जॉर्ज स्कूलमध्ये घातले. कर्मवीर रावसाहेब यांनी 1914 मध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेत घालवले. आज या अशा कर्मवीराची पुण्यतिथी. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 13 मार्च अर्थातच आपल्या मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक आणि वणी गावचे भूमिपुत्र असणारे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची आज पुण्यतिथी. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म 19 ऑगस्ट 1890 कसबे सुकेने येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीभाऊ सखाराम पाटील थोरात असे होते. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले व इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते नाशिकच्या सेंट जॉर्ज हायस्कूलला गेले. तेथेच त्यांचे इंग्रजी शिक्षण पूर्ण झाले. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. नव्या सामाजिक जाणीवांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले होते. कर्मवीर रावसाहेब थोरात
यांना शाळेत शिकत असताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे बहुजन समाजातील 5% विद्यार्थी देखील शालेय शिक्षण घेत नाही. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यावर सत्यशोधक समाजाचा विचारसरणीचा प्रभाव होता. कर्मवीर रावसाहेब थोरात हे आपल्या संस्थेचे आद्य संस्थापक, राजर्षी शाहू महाराज, थोर समाजसेवक गणपत दादा मोरे, कॅप्टन DR भोसले आणि कीर्तिवानराव निंबाळकर यांच्या समवेत समाजजागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी स्वतःला संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. जुलै 1914 मध्ये नाशिक येथील राठीभवन इमारतीत पहिले वसतिगृह सुरू करून त्यांनी संस्थेचे रोपटे लावले. बहुजन समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय या देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होऊ शकत नाही, या विचाराने त्यांनी ही संस्था सुरू केली. थोरात यांची पुण्यतिथी. आतापर्यंतच्या वक्त्यांनी तुम्हाला कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबद्दल त्यांचा पूर्ण जीवनपट तुमच्या समोर उभा केला. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणं म्हणजे तुम्हाला कंटाळवाणं होईल, नाही का? मग कर्मवीर रावसाहेब थोरातांची ही कर्मभूमी आणि त्यांचं आजोळ हे सुकेने हे गाव हे तुम्हाला समजलं. त्यांचा जन्मदिन आपण समाज दिन म्हणून साजरा करतो 19 ऑगस्टला, हेही तुम्हाला समजलं. मराठा विद्या प्रसारक संस्था ही संस्था फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील हिचा नावलौकिक तुम्हा गुणवान विद्यार्थ्यांमुळे पसरलेला आहे. अशा या संस्थेचा पाया जर कोणी रचला असेल तर आपल्या कर्मवीर रावसाहेब थोरातांनी. का वाटलं असेल त्यांना की या संस्थेची गरज आहे, ही संस्था निर्माण करावी? तर ते विद्यार्थी दशेत असतानाच त्यांना आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची किंवा मुलांची शिक्षणाबद्दलची जी निद्रा अवस्था आहे ती त्यांनी ओळखली होती. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय? तर तो अन्यायाविरुद्ध लढतो, अन्याय सहन करत नाही आणि स्वतःचं कर्तृत्व देखील सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतो. हे कर्मवीर रावसाहेब थोरातांनी जाणले होते आणि म्हणूनच बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी त्यांनी एक निश्चय केला की या सर्वांना मी शिक्षणाची द्वारं खुली करणार. आणि आयुष्यभर त्यांनी या गोष्टीसाठी त्यांचं जीवन व्यतीत केलं. कर्मवीर रावसाहेब थोरात is about कर्मयोग in the Bhagavad Gita, but he became कर्मयोगी in his whole life. गीतेतला कर्मयोग रावसाहेबांनी कधी वाचला नसेल, पण त्यांनी आजीवन ते कर्मयोगीच म्हणून जगले. कर्म कर्म आणि कर्म, आपल्या कर्मातून कार्याचा ठसा उमटवण्याचं काम त्यांनी केलं. ज्ञानोपासना हे केवळ बौद्धिक व्यापार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दम्य प्रेरणा आहे. ही समाज धारणेची आस्था व समाज परिवर्तनाची दृष्टी समोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात झाल्या त्यात आपण आवर्जून कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा नामोल्लेख करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या अनेक थोर समाजसेवकांशी त्यांचा परिचय झाला. त्यात पिंपळगावचे कर्मवीर गणपत दादा मोरे असतील, दत्ताजीराव भोसले असतील, पोलीस खात्यातील श्री कीर्तिवामनराव निंबाळकर असतील, या सर्व मंडळींसोबत समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी प्रयत्न करण्याचा व समाज कार्याला सर्वस्वी वाहून घेण्याचा निश्चय केला. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही हे रावसाहेबांनी मनोमन जाणले होते. 1912 मध्ये धुळे येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन झाले. तेव्हा स्वतः रावसाहेब थोरातही उपस्थित होते. तेव्हा ते अवघ्या 22 वर्षांचे होते. पुढील अधिवेशन हे नाशिकला भरवावे अशी सर्व नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधींनी विनंती केली. अध्यक्षांनी ती मान्यही केली, परंतु ही अतिशय मोठी जबाबदारी होती. विविध समित्या नेमण्यात आल्या. स्वागत मंडळाचे अध्यक्षस्थान कुणाला द्यावे हा मोठा प्रश्न उभा राहिला. का उभा राहिला हा प्रश्न? कारण संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पदवीधर व्यक्तीच नव्हती. बघा, आज तुम्ही बघाल तर आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी सर्व विद्यार्थी हे पदवीधर आहेत. शिक्षणाचं महत्व लोकांना कळालेलं आहे. पण त्या काळची ही परिस्थिती रावसाहेबांनी बघितली आणि त्यांनी त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून ही एवढी मोठी संस्था की जिथे आज हजारो शिक्षक
सेवक आमच्यासारखे ज्ञानदानाचं कार्य करू शकताय, तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी ज्ञानार्जन करतायत, अशी मोठी संस्था उभारण्यासाठी त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. मित्रांनो, जिल्ह्यातल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाचे खरे भाग्य विधाते म्हणजे कर्मवीर रावसाहेब थोरात. आणि आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मायभूमीत आपणा सर्वांचा जन्म झालेला आहे. खरंच आपण या ठिकाणी स्वतःलाही नशीबवान समजतो. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीच तुम्हाला अनेक गोष्टींचे मार्गदर्शन करणारे आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक, अष्टपैलू शिक्षक श्री सूर्यवंशी एसके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शिक्षक मनोगत व्यक्त करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक, माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप भाषण झाले ना आज. बोर झाले का तुम्ही? नाही ना? बोर व्हायचे. आज आपण कर्मवीर रावसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. बघा, ज्ञान ही जीवन उकळून टाकणारी प्रेरणा आहे. ज्ञान ही समाज सुधारण्याची आस्था आहे. ही समाज परिवर्तनाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून ज्या व्यक्तिमत्वाने काम केलं ते म्हणजे आपले वणी गावाचे सुपुत्र कर्मवीर रावसाहेब थोरात. बघा, रावसाहेब थोरात हे अतिशय प्रतिभावान असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या अंगी कोणते कोणते गुण होते तर ते खाजगी व सार्वजनिक बाबतीत अतिशय शुद्ध अंतःकरणाने काम करायचे. इकडे लक्ष द्या. सर सांगतायत ताट बसायला. ताट बसा सर्वांनी आणि इकडे लक्ष द्यायचे. कसे होते? सार्वजनिक बाबतीत अतिशय शुद्ध अंतःकरणाने ते काम करायचे. एकजिन्सी होते आणि कुठलंही काम असेल ते कळकळीने करणारे होते. आता दायर मॅडमांनी सांगितलं, कामालाच देव मानणारे होते ते, आणि ही गोष्ट खरी आहे. निष्काम कर्मयोगी पण होते ते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात भरीव विधायक असं कार्य केलं. तर विधायक कार्य म्हणजे काय? तर विधायक म्हणजे नवीन विचार, एखादी नवीन योजना अंमलात आणणे, तिच्यावर काम करणे आणि ती योजना यशस्वी करणे, याला विधायक कार्य असं म्हणतात. मग आपण ज्या संस्थेमध्ये आज शिक्षण घेतो आहोत, आम्ही नोकरी करत आहोत, तर हे विधायक कार्य त्यांनी घडवलेलं आहे. ही संस्था म्हणजेच विधायक कार्य त्यांनी हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि त्या वटवृक्षाच्या सावलीखाली आपण सर्वजण विसावलेलो आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, माझा प्रश्न असा आहे, शिक्षणामुळे त्यांनी आपल्याला शिक्षण आज उपलब्ध करून दिलेलं आहे. मग आपण त्या शिक्षणाचा उपयोग विधायक कार्यासाठी करत आहोत का? इकडे लक्ष द्या. आपण आपल्या शिक्षणाचा विधायक कार्यासाठी उपयोग करत आहोत. मला एक विद्यार्थी विचारत होता की म्हणे, सर आपण प्रत्येक नेत्याची, कर्मवीरांची, महान व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतो म्हणे. का करतो म्हणे? दरवर्षी करतो सर म्हणे. आता आमची भाषण सुद्धा पाठ व्हायला लागली. मी करण्यामागचं कारण काय? या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्यामागचा कार्यकारण भाव असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये काम करून आणि आपल्यासाठी आज ज्या सुख सुविधा आपल्यासाठी आज
आहेत त्या त्यांनी तेव्हा मिळून ठेवल्या. म्हणून आज आपण उपमुख्याध्यापक गायकवाड सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व गुणी विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर बरीच भाषणं झाली. आजचा कार्यक्रम झाला बहारदार, वक्त्यांची भाषणही झाली जोरदार, असं म्हटलं तर काही हरकत नाही. अतिशय सुंदर मनोगत काही गुणी विद्यार्थ्यांनी केलं. 2 शिक्षकांनी सुद्धा खूप विस्तृत प्रकारचं भाषण केलं. मी लक्ष देऊन ऐकत होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते आपल्या संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य आपल्याला आठवल्यावर आपल्या समोर, आपल्या नजरेसमोर जी संस्था दिसते ती संस्था म्हणजे मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था. संस्थेचं नाव आठवल्यावर आपल्या नजरेसमोर येते ते कर्मवीरांचं नाव, कर्मवीर रावसाहेब थोरात. त्या कर्मवीर रावसाहेब थोरातांचा स्मरण करण्याचा दिवस. खरं म्हणजे आपण सर्व विद्यार्थी भाग्यवान आहोत. मी या शाळेमध्ये जेव्हा आलो तेव्हा मला हा एक प्रकारचा अभिमान वाटला की कर्मवीर रावसाहेब थोरात ज्यांनी संस्था स्थापन केली त्यांच्या कर्मभूमीमध्ये आपण आलो, याचा मला पहिल्यांदा आनंद झाला. आणि तुम्ही तर किती लकी आहात विद्यार्थी मित्रांनो. एवढा चांगला योगायोग इतर शाळेत असेल असं मला वाटत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर रावसाहेब थोरात यांना खंबीर साथ देणारे कर्मवीर काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब बुरकुटे यांनी खूप खंबीर साथ दिली. आणि म्हणूनच या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर त्याच वेळेला खऱ्या अर्थाने झालेलं होतं. त्याच्यानंतर तो विस्तार चांगला झाला. संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये चांगलं होतं, शिस्तबद्ध नियोजन होतं. म्हणून या सर्व कर्मवीरांचा नावलौकिक झाला. आणि त्यांचा नावलौकिकच झाला असं नाही, तर आपल्याला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून बऱ्याच शाळांना त्यांचं नाव दिलेलं आहे. पहिल्यांदा मी सांगेल केटीएम कॉलेज नाशिक, दुसऱ्यांदा संस्थेचे रावसाहेब थोरात सभागृह, त्याच्यानंतर माध्यमिक विद्यालय मोहाडी, त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय मौजे सुकेने, त्याच्यानंतर आपला शाळेचा नंबर लागतो. आपली शाळा म्हणजे KRT हायस्कूल वणी. किती भाग्यवान आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. मी असं म्हणेल, मरावे परी कीर्तिरूपी उरावे असा मौल्यवान संदेश देणारे हे कर्मवीर, त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगला संदेश मिळाला. आपण हे कार्यक्रम का घेतो विद्यार्थी मित्रांनो? अशा कर्मवीर किंवा राष्ट्रपुरुष ज्यांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो, त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख व्हावी, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळावी. त्यांच्यामध्ये 100 गुण असतील तर त्याच्यातले 4-5 गुण जरी आपल्यामध्ये आले तरी तो कार्यक्रम घेतल्यात तर समाधान झालं, सार्थक झालं असं मला वाटतं. मी एक सहज तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमचं खरंच लक्ष होतं की नाही? आजचा दिनविशेष काय आहे? कोणी विद्यार्थी सांगेल मला? आजचा दिनविशेष काय आहे? व्हेरी गुड. म्हणजे खरोखर तुमचं लक्ष आहे की नाही हे मी चेक केलं. आता इथून पुढे कोणताही कार्यक्रम असला तर मी त्या कार्यक्रमासंदर्भात मी प्रश्न विचारेल, तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. तुम्ही सर्व गुणी विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकून घेतला म्हणून मी तुम्हाला गुणी विद्यार्थी म्हणतो. इथे मी थांबतो. धन्यवाद.